नाचणाऱ्यांच्या गर्दीत जाऊन नाचाची अवलाद होऊन जगण्यापेक्षा रायगडाच्या पायरीवर मावळ्यांनी सांडलेल्या रक्ताचा साक्षीदार जी पोरं होतात, त्याच पोरांना चौदार तळ्यात उतरलेल्या पायांची जाणीव आणि भान असतं, आणि तीच पोरं अशी व्याख्यानाच्या कार्यक्रमाला हजर राहत असतात. तुम्ही आता रायगडाच्या पायरीवर बसून ऐकायचं आणि मी तुकारामाच्या मांडीवर बसून बोलीन. गेला महिनाभर आपण पाहतोय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आपण फार मोठ्या उत्साहामध्ये साजरी करतोय. पण ज्या पद्धतीने विचारांची जयंती साजरी व्हायला हवी तशी होत नाही. तरुणांचा समावेश जिथं जास्त असायला पाहिजे तिथं होत नाही. मी काही घटना सांगतो. 4-5 वर्षापूर्वी याच संविधानाला आग लावली. दिल्लीत संविधान जाळलं. एवढं धाडस का झालं? संविधानाला काडी लावायचं धाडस या देशात व्हावं. त्यांना चेक करायचं होतं, जिवंत आहे ती का मेले ती. लक्षात आलं मेलेलीच आहे ती. आणि मग बातमी आली की एका माथे फिरूनच संविधानाला आग लावली. मग काही काळ गेला, परत बाबासाहेबांनी जे राजगृह बांधलं, पुस्तकांचं घर, त्याच्यावरती हल्ला केला. काय गरज आहे पुस्तकांच्या घरावर हल्ला करायची? बाबासाहेबांनी पुस्तकात बांधलेले जगातले एकमेव घर, जगात त्याची चर्चा आहे, त्याच्यावरती हल्ला केला जातोय का? त्यांना चेक करायचं होतं, ही मेले ती का जिवंत आहे ती. लक्षात आलं मेलेलीच आहे ती. काही दिवस गेले, परभणीला पुतळ्याची विटंबना झाली. बातमी आली एका माथे फिरून विटंबना केली. आणि एवढंच काय, आतापर्यंत या देशाचा गृहमंत्री संसदेत भाषणात म्हटला, एवढं आंबेडकर 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 काय करता? देवाचं नाव घेतलं असतं तर स्वर्गात गेला असता. हे बोलायचं धाडस होते, पण त्याची बातमी येत नाही. एक माथे फिरू असं म्हटलं. मग आज त्याला मला उत्तर द्यावं असं वाटतं. बरं झालं आमची आंबेडकर आंबेडकर म्हणत राहिली. बरं झालं आमची फुलेशाव म्हणत राहिली. आमच्या तोंडात काली आंबेडकर होता, आज या उद्या बी असणार आहे. म्हणून तर आमच्या बायका सेफ आहेत आज. ज्यांच्या घरात चळवळ गेली ती निवांत आहे, ती त्यांना टेन्शन नाही. आणि जी नाव घेत राहिली तीर्थक्षेत्र करत, त्या बायका खराच्या टेबलावर गेल्या. मग किती सुंदर आहे चळवळ आमची, किती अभिमानाची आहे चळवळ आमची. खराच्या दारात जाऊन भविष्याचा हात दाखवून आयुष्याची वरात काढून घेण्यापेक्षा फुले शाहू आंबेडकरांच्या परातीत समतेची भाकरी भाजली की आयुष्य जोरात जगता येतं, हा सांगावा याच चळवळीनं दिला. याच चळवळीनं आम्हाला वेठ लावलं, याच विचारांनी आम्हाला वेठ लावलं. आम्ही छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा वाचून घेतला का नाही? ऐकून नाही घेतला. मी वाचतो पुस्तक कधी कधी. इतिहास वाचताना लक्षात ठेवायचं असते ना कसं लिहिलंय. मग 4-4 हजार पानाचं पुस्तक असते इतिहासावर. 4 किलो वजन. जेवढं पुस्तक वजनदार तेवढा लेखक वजनदार असतो. ते पुस्तक वाचत होतं एकदा, बघितलं तर त्या लेखकाने लिहिले, इतिहासकारा. गमत बघा, महाराज गडावरून खाली येत आहेत. मध्यान उलटून गेलेली आहे आणि चांदणं हसतंय महाराजांना बघून. चंद्र उगवलाय, चांदणं गडावर शिंपड घालतंय आणि महाराजांचा घोडा दौडत पुढे आलेला. महाराजांनी नजरेत नजर घालून घोड्याच्या बघितलंय. दोघांची नजरानजर झाली आहे. मावळे घोषणा देत आहेत, महाराज घोड्यावर बसतायत आणि महाराज निघालेले आहेत सुरत लुटायला, सुरतेच्या मोहिमेत. त्यानं असलं काय लिहिलंय
मला प्रश्न पडला, म्हणलं यो वहीन पेन घेऊन तिथंच बसला होता पायरीवर एवढं डिटेल लिहायला. आणि ज्यावेळी मी तारखा चेक केल्या त्यावेळी लक्षात आलं तेव्हा पावसाळा होता. आणि पावसाळ्यात चांदणं हसत होत म्हणते. असले काय तर रंगवल म्हणजे 4000 पानं रंगते ती जो. म्हणून 40 पानात सुद्धा खरा शिवाजी मांडता येतो हे आमच्या कॉम्रेड पानसरे अण्णांनाच दाखवून दिलं. आणि शिवाजी कोण होताची 40 पानं फडफडली म्हणून आम्ही शान झालो. आणि असलं बोललं की मला मारते ती. पहिला आपलीच मारते ती, मग ती बी मारते ती. खरं बोललं की मारते ती. आणि मी काय बरं बोलत नाही, मी खरंच बोलतोय. आणि मी रोज मार खातोय. हल्ली चौकात जरी गेलं कोण म्हणताय मी हिंदू, ती दुसरं म्हणताय मी मुसलमान. बरी एवढी दोनच होती, आता वेगळीच झाली. मी मराठा, मी वांजारी, मी धनगर, मी महार, मी बौद्ध. आणि एक जोरात आवाज मी मांग म्हणतेस. मग मी मध्ये जाऊन म्हणतोय मी भारतीय. भारतीय म्हटलं मग मारते. ही नवीन काय आलं म्हणते. मी म्हणतोय आम्ही कडून मी जुना आहे, तुम्ही नवीन आहे, मग अजून मारते. मग मी काळा पडतोय. मी आधी गोराच होतो. भारतीय म्हणून जगायला लागल्यावर सगळ्यांचा मार खाऊन काळा पडला. आपण गरज आहे ना भारतात भारत फिरायची. बर ज्या तरुणांकडे बघावं ती तर नाही, ती डीजे नसते जिबा. मी वक्ता, लेखक, कवी नंतर, मी आधी कार्यकर्ता आहे. त्यामुळे आज तुमच्याशी मी कार्यकर्ता म्हणून बोलणार आहे. आई जयंती महोत्सव उभा करणं म्हणजे काय साधन आहे. मीटिंग बसते अशी, मीटिंग एप्रिल आला कशी, हे 20-25 जण कडाकी स्त्रीत असतात. आणि मग ते अध्यक्ष उपाध्यक्ष ठरला म्हणजे मग विषय, पहिला विषय असतो डीजे. अकलूजचा, इंदापूरचा, नाही पुण्याचा, मुंबईचा. त्यांनी शिवजयंतीला कितीचा होता? 24चा, 28चा पाहिजे. त्यांच्या घरातली भांडी पडली पाहिजे. ते म्हणते का? समाजाची दहशत पाहिजे. भांडी पडल्यावर कसली दहशत रे? मग सगळ्यांचं डीजे चालले का नाही, त्यात 2 जण असते, ती ग बसलेली असते. मग सगळ्यांचं झालं, सगळी दमली की मग ती 2 जण पुढे येते. म्हणते ती तुमचं चालू दे डीजे विजेच, एक दिवस व्याख्यान ठेवे की. यांना कोणी बोलवलं? यांचं काय काम आहे? यांना घालव. त्यांना हकलतेत पण ती जात नाही. ती तिथंच दारात लपते. ती परत त्यांचं डीजे वा 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 चालू होते, पण ती 2 गेलेली नसते. ती परत हळूच येते दमल्यावर. ते असं दिक तुमचं बी, तुम्ही नाचा घ्या, आम्ही कुठं नाही म्हणते, पण एक दिवस ठीक आहे की. त्यांची तोंड बी अशी होती. ती त्यांच्या तोंडाकडे बघून ह्यांना पाजळ फुटत. अरे ह्यांना होय म्हण, नाही तर मरते म्हण. एवढं तळमळीन बोलते. हा ठीक आहे, तू ठेव व्याख्यान. ती वक्ता बिकता तुझं तू बघतेस, तू बघ, आम्ही काय तिकडे येणार नाही. मग त्याच लगेच चेहरा खुलते दोघांचा. त्यांच्याकडे असते माझा नंबर. शेवटी जेव्हा भावाचा कोण मीच, मग मला फोन येतोय. मग त्याचा चेहरा फुलतो, आवाज फुटतो असा. पलीकडचा जय भीम सुद्धा असा कडक निघतो, जय भीम दादा. त्याचा जय भीम ऐकल्यावरच मला कळते तारीख मागायलाच फोन आला. दादा मीटिंग बसली आणि आपल्याला व्याख्यान ठेवायचं, बाकी सगळी शांत असते. मग बोलणं बिल नव्हते. मग ते मानधनाचं दादा कसं, मी काय बोलायचं आताच ते पलीकडनं म्हणते समाज गरीब आहे. हाय हाय, माझं बी आतड पिळवटून निघतंय. मग मी पण म्हणतोय हा गरीबच आहे. येतो, तारीख ठरत्या, कार्यक्रम होते. मी गेल्यावर मग 4 दिवसांनी मला कळते 8 लाखाचा डीजे होता. मला 12,000च गुंडाळला. मग आता कळले मला, समाज गरीब नाही, समाज माजला आहे.
लय माझा असं बोलल्यावर मला मारते ती. अहो डेंजर आहे सगळीच. ते जयंती महोत्सव समितीचा अध्यक्ष होणं बी साधी गोष्ट नाही. अध्यक्ष कुठं आहेत आणि उपाध्यक्ष जवळ जवळ बसा, एकमेकाला आधार देत राहा. कारण आपलं कोणच नसतं. मी झालो होतो अध्यक्ष एकदा, मी त्यातनं गेलोय गावात आमच्या. आणि मी ज्या वेळेला अध्यक्ष झालो त्यावेळेला माझ्या नशिबाने एक गोष्ट चांगली अशी झाली की आमच्या गावात एक प्राचार्य, मुंबईला प्राचार्य होते, आणि ते रिटायर होऊन त्यांनी गावाला येऊन बंगला बांधला होता आणि ते गावाला राहिले होते. कोरोनात तिकडे त्यांची जिरली होती म्हणून ती गावाला आली. आणि म्हटलं आपण अध्यक्ष आहे सर, म्हटलं याच वर्षी आल्यात, पेन्शन म्हटलं किमान 2 लाख आहे. सहज म्हटलं हसत 25,000 देते. म्हटलं लाइटिंगचा खर्च निघेल म्हटलं आपला, अख्ख्या गल्लीत लाइटिंग कर, फक्त सरांकडे मूड बघून जायचं म्हटलं. बरं आता योगायोग असा आमचा बी बाजार मंगळवारीच असतो. मग आपला मूड कावा असतो जातीचा बाजार दिशीच. आणि मी सरांकडे सारखं गॅलरीत लक्ष ठेवून होतो. सर दिसलं दाट टोकरताना, म्हटलं आला मूड आला. म्हटलं मी लगेच खजिनदाराला फोन केला, म्हटलं या. ती जेवत्याला उठून आलो 25,000 आकडा ऐकून. सचिव बोलवला, 4 कार्यकर्ते गेलो आम्ही 7-8 जण. सरांच्या दारात बेल वाजवलं, दार उघडलं. सरांनी आम्हाला बघितलं, सर म्हणले कमरत वाकलं ते असं, नमो बुद्धाय जय भीम. आया कधी पेटायच म्हटले. आणि ते खाली पायात पांढरं कुत्र एक फिरत होत. मी त्या कुत्र्यावर बघितलं, त्यांनी ते कुत्र दाखवलं, म्हणले हा आमचा टॉमी. मग आम्ही सोप्यावर बसलो. सोप्यावर बसताना मी टॉमीला मांडीव घेतला. 25,000ची पावती आहे म्हटलं, टॉमीला कशाला सोडाय. दुपारी 1 वाजता आम्ही गेलोय. सर समोर बसले, आम्ही 7-8 जण इकडं. आणि सरांनी मला विचारलं तुला माहित आहे का. आता कशाबद्दल माहित आहे काय काय मला बी माहित नव्हतं. कसला प्रश्न आहे, तुला माहित आहे का. ह्याच्यावर मी नाही म्हटलं, आणि नाही म्हटलं तिथंच फसलो. तुला माहित आहे का म्हटलं नाही. आणि ती सरांनी लेक्चर चालू केले दुपारी 1 वाजता. सर आश्मयुगीन कालापासून सुरू झाली, मानवाच्या जन्मापासून. सम्राट अशोक, बळीराजा, गौतम बुद्ध, शिवाजी महाराज, महात्मा फुले, शाहू महाराज, बाबासाहेब, गाडगे बाबापर्यंत आल. संध्याकाळचं 5 वाजलं, 1ला बसलो. ते मांडीवर झोपला टॉमी. मी हळूच वाकून किचन मध्ये बघितलं तर त्यांच्या मॅडम माझ्याकडे बघून हसत होत्या. मग मला कळलं या का हसत्यात. म्हटलं याच्या अंगातलं पाणी त्यालाच माहित आहे. म्हटलं तिलाच माहिती आहे. मी असं हात जोडून म्हटलं सोडवा. मग ती लिंबू सरबत घेऊन आली आणि तिने तोंडालाच लावला असं. आणि मग ती माझ्याकडे बघत म्हटली हा तुम्ही वर्गणी. हा म्हटलं सर द्या की वर्गणी द्या. मग ती पावती पुस्तक पुढे ठेवलं. आता त्या पावती पुस्तकावरचा जो चौकोन असतो तो सुद्धा आम्ही मोठा छापलेला असतो. आकडा मोठा असला तर बसाव म्हणून. मग मी त्या चौकोनात बघायला लागलो आकडा घेऊन. सरांनी आमच्या तोंडात बघितलं, तिथं नाव लिहिलं प्राचार्य डॉक्टर सगळ्या पदव्या लिहून मग नाव लिहिलं. आणि मग त्या चौकोनात पेन आला. मग असा श्वास फुलला माझा. म्हटलं लाइटिंग निघत्या. 301 रुपये लिहिले सरांनी. झोपल्याला मांडी उचलून फेकला तिकडे टॉमी. पावती देत सर म्हटले हे घ्या. आणि माझी 12वीला नात 1ल्या नंबराने पास झाली, तिचा सत्कार ठेवा, शाल मी देतो. आणि माझं एक व्याख्यान ठेवा म्हटलं. मग मी असा हात जोडलं म्हटलं नमो बुद्धाय जय भीम सर. आणि ती शेजारी खजिनदार उठताना माझ्या पायावर पाय देऊन उठला. पाय मुरगाळला माझा. रागान बघत होत कोण. अर्ध जेवण टाकून आलत. 301 म्हटलं काय होणार. आम्ही त्या बंगल्यात बाहेर आलो तर ती एक म्हातारी
दुसऱ्याच्या रानात कामाला गेलेली, ती हातात खुरपं घेऊन घरला चालली होती काम करून दुसऱ्याच्या रानात. तिनं आम्हाला बघितलं आणि मला बघून ती जोरात ओरडली, म्हटली ए काळ्या इकडे म्हटली. मग आम्ही पळत तिच्याकडे गेलो, तर हातातलं पावती पुस्तक बघून ती मला म्हटली एप्रिल आला होय, बाबाची जयंती आली होय, आमच्याकडे आला नाही. म्हटलं उद्या येणार आहे, उद्या संध्याकाळी ये. म्हटलं का? बिशी लावल्या. म्हटली उद्या दुपारी जाऊन बिशी फुडती, माझं 2000 रुपये घेऊन जा, पण बाबाची जयंती दणक्यात साजरी करा म्हटली. कुणाला कळलं आंबेडकर? कारण ओंजळीतनं तिनं पाणी पिलेलं होतं. तिच्या आईच्या कमरेला तिनं खराटा बघितलेला होता, त्याची जाणीव होती. आणि ती एक पिढी अशी होती की दुसऱ्याच्या रानात जाऊन काम करावं लागलं तरी चालेल, रात्रीचं जाऊन एसटी स्टँडवर हमाली करायची वेळ आली तरी चालेल, मी करीन, पण बाबासाहेबाची शपथ, पोराच्या दप्तराला कंपास पेटी कधी कमी पडू द्यायची नाही, हा सांगावा घेऊन आंबेडकराची चळवळ जिवंत ठेवणारी ती पिढी होती. म्हणून ही आताची जरा घडली. म्हणून जरा नाचताना, दारू पिताना आणि येड्यागत वागताना जरा याचं भान ठेवायला शिका. आपण आणलेली वर्गणी ही कोणातरी घामाची बी असती, आणि ती जर ढॉकशुक ठाकचिक करून जर उधळायला लागला तर अवघड आहे. आणि मग त्यांना काय बोलावं तर नवीन जमात आली एक, आम्ही वर्षभर वाचतो, एक दिवस नाचतो. तू तुझ्या जिंदगी वर्षभर वाचणारी नाचत नाही, ती फेसबुकवर वाचते, ती शृंगारी कथा ती वाचक आहे ती. अरे यांना म्हणलो ए कशाला ना, ए आमच्या जे बाबासाहेबांची जयंती आहे, तुला आमचंच दिसतंय काय, दुसरं दिसत नाही, आम्ही नाच. मी म्हणते मग तुझ्या आज्याची जयंती कर की, वर्गणी मी देतो, त्याची जन्म तारीख बी तुला माहित नाही. ते जुना पॅन्थर गीत आलेला आहे, ज्यानं ढसाळ बघितला, ज्यानं पॅन्थरचा काळ, ते कशाला आले तिथे? हे बघायला आले की आमच्या नंतर काय आहे का. राशीन मध्ये सुद्धा चळवळ होती एकेकाळी. ही सगळं गाव बोंबलत हिंडून आल्यावर मग मला ही नाव माहीत झाली, कुठल्या भागात चळवळ होती, काय होती. नगर जिल्ह्यातलं फार महत्वाचं गाव आहे राशीन जिल्हा. ही आतल्या पिढीला माहित नाही. तेव्हा जी जय भीम जी घालायची पॅन्थर चौकात, जय भीम आडाव, सगळी गप बघायची ते आडावकडे. आणि आता ही जी पिपानी जय भीम, याला गुडसा फुटना, घाम होते असं 2-2 हाताना. मग त्यानं तार आणल्या गॅरेज मधनं, त्यात ते गरम कालवण होतं असं ढवळते उलट. ते दणका गेला तुझा, इथं वाच. असलं बोललं की मला मारते ती, आणि मी अजून काळा पडते. सगळीकडे भारत मॅच हारलं तरी महाराज मारते, काय संबंध असतात. आणि मी भारतीय आहे ना. बरं या महिन्यात मी तुम्हाला मिळालंच नसतो, मला केम्ब्रिजला बोलवलोच. बाहेरच्या देशात बी मी जातो, तिकडं लय मान असतो लेखकाला, कवीला. आपल्याकडे विचारतच नाही. ती केम्ब्रिजला जाणार होतो, तिकीट आलतं, विजा आलता, त्याकडूनची भांडणं लागली. अमेरिका, इराण आणि इस्रायल त्यांच्या भांडणात माझं नुकसान. काय संबंध असताना माझं नुकसान. आणि गावातल्या आरपीएनच्या वंचितच्या भांडणात बी माझंच नुकसान. मग जागतिक लेवलच्या भांडणात बी माझंच नुकसान, आणि तालुक्यातल्या भांडणात बी माझंच नुकसान. मग ती युद्ध बघते बरं का आमची, हे तिकडनं बॉम्ब आला, हे इकडनं गेलं,
ही बिल्डिंग पडली, ती बिल्डिंग पडली, ही हुर्रे ती हुर्रे, ह्यांचा काय संबंध नाही. फटाकडी वाजल्या तर पडून जाते, आणि बॉम्ब पडला ही पडलं. पहिला 15 दिवस गडी खुश सगळं बॉम्ब बघत. जेव्हा यांचा गॅस संपला आणि बायको चुलीजवळ बसली, नळीन फुकून फुकून धूर तिच्या डोळ्यात गेला. तिनं चिडून नळी याला फेकून मारली. ह्याचा गुडगा फुटला नळीनं, आणि मग कुत्र इवळते तसं टाकी घेऊन ती रांगेत उभं राहिलं लाईनीत. दिवसभर उन्हात भाजलं, आणि मग संध्याकाळी जरा सूर्य मावळल्यावर गारवा आला, आणि मग म्हटला जगाला युद्धाची नाही बुद्धाची गरज आहे. बरोबर का? कधी चुलीत लाकड गेलं. उपमुख्यमंत्री शिंदे साहेब सुद्धा कधी नाही ती म्हटले जगाला बुद्धाची गरज आहे, म्हटलं युद्धाची. कधी त्यांच्या बी घरातला गॅस संपला असं. शेवटी अंतिम या देशातलं सत्य काय आहे तर बुद्ध आहे. हे सिद्ध झालं का नाही? कधी चुलीत लाकड गेल्या. मी पण ऑस्ट्रेलिया मध्ये मध्ये घाबरलो होतो ही सगळ्या माकडोड्या बघून धर्माच्या. मला वाटायचं संपलं आमचं. नेमकं मी ऑस्ट्रेलियाला गेलो, तिथं उतरलो तर तिथली ती संपादक मॅडम माझी आली वाचनालयाची. ती माझ्याकडे बघत म्हटली यू कमिंग फ्रॉम, म्हटलं आय एम कमिंग फ्रॉम इंडिया. तर तिनं माझा हात हातात असं जोरात दाबत म्हटली हे इंडिया इज डॉक्टर बी आर आंबेडकर्स कंट्री ना. म्हटलं यस. आणि मग माझा चेहरा खुल्ला पटला, आयला जगात आपली ओळख आपल्या आयडॉल आहे. आणि मग मला कळलं आपण ब्रँड आहे. ब्रँड ब्रँड शब्दाचा अर्थ कळतो का? ती उद्या रात्री शेजारच्याला ती ब्रेड काय म्हणत होतं मला, ती ब्रँड आहे आपण, ब्रँड. आणि ब्रँडवानी जग. ते जयंती जवळ आली म्हणजे पुंगळी काढते आणि त्या टू व्हीलरवर लिहिते जय भीम. चौकात भेटते मला, तोंडात मावा असतो जय भीम जय भीम. 5 दिवस मग त्याला नाही जय भीम करू वाटत. त्याला जर नाही जय भीम केला तर लगेच दुसऱ्याला म्हणते गद्दार आहे, म्हणते गद्दार म्हणते. जरा जयंती जवळ आलो अशोक चक्र टाकलं ते ना, अशोक चक्र. म्हटलं ही काय? अशोक चक्र आहे दादा. म्हटलं किती कांडे आहेत? मग स्टँड लावून मोजायला माहितच नाही म्हणला. आणि मग मला संध्याकाळी कळलं 2 हप्ते राहिल्यात गाडीच. फायनान्स वाला शोधतोय त्याला, म्हणून रात्रीचा 11 11:30 नंतर गल्लीत येते. आणि असलं बोलले की मला मारते. ते ब्रँड आहे ना आपण. आई जयंती महोत्सव काही साधी गोष्ट नाही. ती 5-6 जण कुठंच नसते 4 दिवस, सगळ्यात शेवटी येतात. अध्यक्ष कुठं आहे, उपाध्यक्ष कुठं आहे, खजिनदार कुठं आहे, हाय हिशोब द्या. अरे 4 दिवस कुठं होता तुला काय करतो हिशोब दे. तो हिशोब घ्यायला जन्माला आला. सगळं घर जळून यांचे 4,000 खिशातलं गेले, तरी ह्याच्या अंगावर 12,000 निघत्या. त्यानं हिशोब चालू केल्या. ह्यालाच कळत नाही कुठं आलं. मग साखरपुड्यात मिळालेली अंगठी मोडली मी. नंतर अध्यक्ष नाही झाला. आणि ही जाहीर बोलल्यावर मला मारते. बरं तुमची माझी भेट झाली नाही. ह्यांना काय वाटेल त्यानंच त्याला सांगितले बोला. ही काय राशींच्याच अध्यक्षाची अवस्था आहे, ही सगळ्या अध्यक्षांची अवस्था आहे. आणि त्यातनं मी बी गेलेलो आहे. आमच्या बायका तर काय साधे व्याख्यानाला काही सगळ्या नाही आल्या, ठराविक आल्या. बाकीच्या आता त्या ह्याला येतील बा जेवायला भात खायला. त्यावेळेला नुसती जेवताना दिसली की विचारायचं अगं व्याख्यानाला नव्हतीस? नव्हती. तो आयुष्यात नव्हतीस म्हणायचं. मासा एवढा भात खाती
अशी जोरात. आम्ही म्हणते मावशी जरा हळू. आम्ही वर्गणी देतोय. खरंय चळवळ. खाऊन अजून कॅरी बॅग मध्ये घेऊन जाणार 2 पातेल्याजवळच थांबते अशी. भात भात काढून दालच्या घेते अशी. मग आम्ही म्हणते अहो वहिनी राहिल्यात ना. आम्ही वर्गणी देतोय. का जी शिकलेली आहे ती तिकडे येतच नाही. ती आम्हाला शूद्र म्हणते. बाद आहे आमचा समाज असं ते म्हणते. अरे कडू इथं जन्माला आला असतो. मग ती एवढं काय असं वागते ती शुद्ध. गळ्यात निळ जानवच घालायच बाकी. आता नमबद्धाय जय भीम आय ते पॅन्थरच नाही हो. ती 300 रुपयाला प्राचार्य ती सेमच. मी ह्या सगळ्यातनं गेल्याला आणि असलं बोलल्यावर मला मारते ती. मी रोज मार खातोय. मी काळा पडत जातोय पण मी बोलतोयच ना. परत ते अजून म्हणणार आम्ही वर्गणी देतो. काय करायचं. साधी गोष्ट नाही. हे आपलं झालं बरं. ही आपल्या एकाच जाती समाजाचं आहे का. सगळीकडे त्यात असते ती 4-5 अशी. काय कुठली व्याख्यान कशाला पाहिजे. बरं एक बास होत 2 कशाला पाहिजे. म्हणजे आज ह्याला सण करा उद्या त्याला सण करा. कोणी सांगितले नाचायच का लाईटीच का पाहिजे त्या. आणि हे जयंती अशीच का तशीच. असली कडुले असते आडवं लावून. तसं आमच्या गावात बी एक होत. ते काय माझा दोस्त होतो. काय आडवं लावायचं. ही अशीच का कविता लिहिलीस. तू असंच का बोललास. ही भिंत सरळच का आहे. डोंगर असा काय. आणि असं आडवं लावायचं. नेमकं त्याचं नाव विकास होत. आणि नावाला साजेस ती वागत होत. आणि एक दिवस ती माझ्याकडे आलं आणि मला म्हटलं मला मुलगी बघायला जायचंय. सोबत माझ्यात चल मला लग्न करायचं. मी म्हटलं मला वेळ नाही तुझं तू जा. तर तो म्हटला तूच पाहिजेस. म्हटलं मी का. तर म्हटलं तू सोबत असलास की मला पसंत करतील म्हटलं. म्हणून मी सोबत गेलो. आम्ही रेल्वेने गेलो तर मुलगी तिकडे विदर्भात होती. यवतमाळ जिल्हा. रेल्वे खानदेशातनं पलीकडे घुसली. सगळा विदर्भ सुरू झाला. आणि ते खिडकीत बसलो होतो. आणि अचानक खिडकीतून त्याला कापूस दिसायला लागला. सगळा विदर्भात कापूस. आम्ही आजपर्यंत ऊसच बघितलेला. आणि पहिल्यांदाच त्याने एवढा कापूस बघितला. आणि त्याच्या डोक्यात आलंच. माझ्या जवळ येऊन म्हटला एवढ्या कापसाच काय करायचं म्हटलं. मी म्हटलं आपल्याला काय करायचंय तू चल. पण ती सारखंच विचारायला लागलं. ती खिडकीतनं बघितली कापूस दिसायची. माझ्याकडे कापसाच काय करायचं. मी म्हटलं तुला काय करायचं तू चल ना. आम्ही त्या मुलीच्या दारात आलो तर नेमकं त्या मुलीच्या वडिलांनी पण सगळा कापूस रानातला काढून दारात आणून ठेवला होता. पायातली चप्पल काढताना ही कापसाड बघत मला म्हटलंच एवढ्या कापसाच काय करा. म्हटलं तुला काय करायचं तू चल ना म्हटलं आत. आम्ही मुलगी बघायला बसलो. मुलगी समोर बसली. आणि मुलीचा वडील आम्हाला म्हटला मुलीला काही विचारायचं असेल तर विचारा. तर यानं चौकटीतून बाहेर वाकून बघितलं. ती जाऊ दे म्हटला एवढ्या कापसाच काय करायचं ती आधी सांगा. मग त्यांच्या लक्षात आलं याची रेंज गेल्या म्हटली. आम्हाला हाकलून दिलं. आम्ही गावाकडे आलो. घरच्यांनी विचारलं अरे विकास मुलगी कशी वाटली. बरं मुलीचं नाव क्रांती होत. मग माझ्या लक्षात आलं क्रांतीचं निकासच नाही जमायचं. विकास मुलगी कशी वाटली. आई ते जाऊ दे कापसाच काय करायचं पण ती जोरात वरडली. आणि रात्रभर तसंच वरडायला लागलं. त्याला ताप आला. कापसाच काय करायचं कापसाच काय. आणि ती वरडल्यामुळे त्याच्या मेंदूची नस एक चॉकअप झाली. आणि ती येड झालं. दवाखाना झाला काय झालं त्याला काही शान झालं नाही. त्याची दाढी वाढली केस वाढली. आणि ते गावभर हिंडायला लागला. ज्याला दिसल त्याला विचारायला लागलं कापसाच काय करायचं कापसाच काय करायचं कापसाच काय करायचं. सगळी पोरं चिडवायची.
मग आमच्या गावातला हॉटेलवाला त्याला राहिलेली भजी खायला द्यायचा. मग ती रोज झाडाखाली बसून भजी खायचं संध्याकाळचं. मग परवा असंच त्याला भजी खायला दिलं. मग ते भजी खात बसलं पेपर मधलं. त्यानं शेवटचा भजी तोंडात टाकला. त्या पेपरातल्या मिरच्या झाडल्या आणि त्या पेपरात बातमी होती त्या दिवशी, कापूस जळून राख झाला. आणि ती जोरात वरडलं. जाळायला ठेवला होता कापूस म्हटला, आणि ती जोरात वरडल्यामुळे तिची जी नस चोकप झाली ती सुटली, रक्तप्रवाह नीट झाला आणि ती शहाणं झालं. आता जी कुणाला वाटत असते व्याख्यानच का, जयंती अशीच का, तर तुला जाळायचंय तू बस. समाजाला त्याची गरज आहे. आणि असं बोलले की मला मारते. बसाय खाली खाली, कापसाच्या यादीत नका जा. ती म्हणत असली आपल्याला लय बोलायला इथनं बाउंडी का मारा काय हे बघ. मी खरं सांगू का, तुम्ही चळवळीत या असं मी तुम्हाला म्हणणार बी नाही. कारण तुमची अवस्था बघून असं म्हणावंसं वाटतं की तुम्ही येऊच नका. तुम्ही चळवळीत न येणं हीच एक मोठी चळवळ आहे, होय का नाही? तुमच्या येण्यानं न येण्यानं काही फरक पडणार नाही. चळवळ काल पण होती, चळवळ आज पण आहे, चळवळ उद्या पण असणार आहे. कारण आंबेडकर कालही होता, आजही आहे आणि तो उद्याही असणार आहे. तू ये आणि समृद्ध हो. तुझं जगणं सुंदर कर. मी लिहून देतो आज. अजून 20 वर्षानं ही जेवढी नाचते ती ना येड्यागत, ती 20 वर्षानंतर त्यांच्या पोरांना म्हणतील, जर यांची लग्न झाली तर त्यांच्या पोरांना म्हणतील जयंती जवळ आल्यावर, हे बघ पप्या नाचू नको, व्याख्यानाला जाऊन बस. मग ती पोरग म्हणाल घाल तुझी काशी. अयो कुठं गवंड्या आता खाली माल कालवाल वर्ण मिस्त्री म्हणते माल काल, ए पाऊस यायला, हा काल मालक एक कप चहा मिळते बघा. तर कोणातरी लग्नाची वरात चाललेली असते, मग त्यात आवाज येते घंटाडांग कट्टाडांग. मग पाठी उचलत असं असं असं. मग मिस्त्री म्हणते अरे ते काळ येत होतं व्याख्यान द्यायला, तेव्हा का नाही ऐकलं रे त्याचं ऐकलं असतंच तर आता कॅबिन मध्ये बसला असतास का नाही. लय मोठी समृद्ध परंपरा या चळवळीला मिळालेली आहे. आणि एक आज डोक्यात घेऊनच जायचं ब्रँड आहे आपण, ब्रँड. फुले शाहू आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज ब्रँड आहे. आणि या चळवळीत काम करणारा प्रत्येक जण कोण आहे? ब्रँडच आहे. राशींच्या चौकात रात्री 2 वाजता पोरगी उतरली स्टँडवर. तिच्या वडिलाची गाडी पंक्चर झाल्या आणि वडील तिला फोन करून म्हणतायत स्टँडवरच थांब, मी काहीतरी व्यवस्था करून तुला न्यायला येतो. त्यावेळी पोरगी म्हटली पाहिजे पप्पा अजिबात टेन्शन घेऊ नका, मी चालत घरी एकटी येते. पप्पा म्हटले पाहिजे अगं एकटी कशी येशील. पोरगी म्हटली पाहिजे जय भीमवाली थांबले ती की चौकात, कशाच टेन्शन आहे आपल्याला. ही भाषा पोरीवाडींच्या तोंडात पाहिजे. नाच की डीजे लावा, मी नाही कुठं म्हणतोय. उतर की असं फॉर्च्युनर मधनं, फॉर्च्युनरवर लिहिल्याला पाहिजे जय भीम. दार ड्रायव्हर उघडाल उतार खटाक आणि मग नाच की. गाव म्हटलं पाहिजे. काय साहेब रंगात आल्यात नाही, साहेबांना असताना असताना जर गर्दीत जय भीम साहेब जय भीम जय भीम असा नाच. नाहीतर आता तू नाचायला लागलास की गावातले दुकानदार म्हणतात कोणाचा आहे रे, ते रमेश आहे, ते आपल्याला उदार राशन येते ती, हा ते तेच नाच आपल्या काय करतो. मग त्याला बघून ती 10 रुपये देते त्याला, मग ह्याचा अजून चहा. मग याला सागरची आठवण येते. सागर मागच्या वर्षी पिऊन पिऊन मिळाला आहे. सागऱ्या पाहिजे होता भाऊ, इथं नाचत होता इथं. मग त्याची आठवण आल्यावर दुसरं म्हणते भर मग अजून एक पॅक त्याच्या आठवणीत, मग अजून एक पॅक, मग नागिन, मग पुढच्या वर्षी हो बॅनर मध्ये.
आणि असलं बोलले की मला मारते. ब्रँड व्हायला ब्रँड, ब्रँड कळतो ब्रँड. असा छड्डू टोकून असा सिस्टीमच्या विरुद्धात गुडसाट ठोकून म्हटलं ब्रँड आहे. आमची बिगर फुगवता 58 इंच आहे छाती, फुगवल्यावर 62 होत्या. आता ही 56, 58, 62 इंच ज्याला कळलं त्याला कळलं, ज्याला नाही कळलं ती दरिद्री. ती उद्या विचारल ती 56, 58 इंच काय म्हणत होत रे, तुला नाही कळणार. या देशात काय चाललंय. 14 एप्रिल दिवशीच बाबासाहेबांची महाआरती झाली. हे बघा, माझं काय बोलता बोलता तुमच्या मनाला लागलं, मी चुकलो तर मला माफ करा. शेवटी तुम्ही दुसरं काय करणार आहे माझ. कांबळेस काय करत नाही, ती काय पेटते दिवे. कोण नामदेव ढसाळ तोंडावर थुकली की आमच्या विचारून. काय केलं यांनी, काय नाही केलं. आणि मी बोलतोय आम्ही ब्रँड आहे. मी एकटा महाराष्ट्रात म्हटलं तुमचा बाप नामदेव ढसाळ, त्यांनी बी मारला, आमच्यानी मारला, मी अजून काळ पडला. सिद्धार्थ आंबेच्या कवितेच्या ओळी, ही काय भाषण नाही, तुमच्यात लावून बोलायला. भाषण माझं तिकडं असत. बालगंधर्व, गडकरी, तिकडं फार शुद्ध व्यवस्थित पाना फुलांची भाषा, संस्कृती सांस्कृतिक आहे ते. अरे त्यो नितीन चंदन शो बघितल्यावर तुम्ही म्हणशीला आमच्यात आलेली हीच आहे का. ऑस्ट्रेलियातलं भाषण बघितल्यावर तुम्ही म्हणा हे आमच्यात आलत. मी इथं का आलोय, मला माहिती आहे या देशात ब्रँड एकच आहे, तो म्हणजे आंबेडकर. आणि आंबेडकर मनापासून मनात कोणी जिवंत ठेवलाय तर ते तुम्ही आम्हीच. मी आता ज्या पोरांवर टीका करतोय, कांबळे सर, विकी भाऊ, नाचणारे पोरं रे, ती माझी बारकं भाव आहे. या देशात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या नावाला साधं नख जरी लावलं ना तर आमची हीच पोरं वाघासारखी छाती काढून चौकात उभी असते. हीच ज्यांना मी शिव्या घातले ना, हीच. फक्त यांना जाणीव करून द्यायची की तुम्ही ब्रँड आहे. आणि शिकलेली दार लावून बसते. ती फेसबुकवर पोस्टली होत्यात आणि म्हणतात आम्ही चळवळीत आहोत. ती वड्याला नेऊन हाणली पाहिजे. त्यांनी त्या फेसबुकवर ग्रुप काढलाय, 10,000 करोड बौद्धांचा ग्रुप. आया देशाची लोकसंख्या 150 कोटी, 10,000 करोड बौद्ध. म्हटलं काय आहे चांगलं. बघितलं तर ते जाऊन लक्षात आलं माझ्या. एक सुंदर मुलगी, अर्धी छाती उघडी, हातावर असं ती संविधान, डोक्याला फेटा, फेट्यात बाबासाहेब, तिने एक डोळा बारीक केला, असं गालावर गॉगल, नाकावर. आणि त्या फोटोवर त्यानं लिहिलंय एका बापाची औलाद असेल तर कमेंट मध्ये जय भीम लिही. मग लिहायलाच लागतंय जय भीम. नाही लिहावं तर परत डोक्याला ताप. यानं मेकच तशी मारल्या. 2 बापाचं जय भीम जय भीम. रेंज गेलेली असली तर रेंज मध्ये जाऊन जय भीम लिहावं लागतं. तो इथं नाही आला, तो घरात आहे. तो फेसबुकवर लेख लिहितोय, म्हणते आम्ही चळवळीत आहे. म्हणजे 3 प्रकारची माणसं. फेसबुकवर लिहून म्हणते आम्ही वर्षभर वाचतो, 1 दिवस नाचतो, आम्ही चळवळीत आहे. ती एक आवला. दुसरी आणि तिसरी भात खात खात आम्ही वर्गणी दिल्या. हिला हे धोकादायक आहे. खरी चळवळ चौकातली पोरच आहे ती आमची, जी नाचते ती, येड्यागत करते ती, आवाज करते ती, पुंगळ, ही खरीच आहे ती. बर ह्यो दंगा कमी झाला तर आमचा दंगा शांत होईल ना. म्हणून पुंगळी बी काढायची, जोरात काढायची. पण कुठवर हप्त्यावरच्या गाडीचीच पुंगळी काढायची, फॉर्च्युनरची काढू की. म्हणून आजपासून लक्षात ठेवायचं, सत्ता कुणाची बी असो, राशीनमध्ये असो, कर्जतमध्ये असो, नगरमध्ये असो, महाराष्ट्रात असो, नाही तर भारतात असो, सत्ता कुणाची बी असो,
रुबाब आमचा असला पाहिजे, रुबाब जय भीमाचा असला पाहिजे. म्हणून मनगटाव, म्हणून मी म्हणतो की मनगटात छत्रपती शिवाजी महाराज घट्ट ठेवायचे. मनगटात शिवाजी महाराज घट्ट आणि मेंदूत आंबेडकर फिट्ट बसवला की खिशात गांधी आपोआप येतो. हे जगण्याचं सरळ साधं सूत्र आहे. आणि ही ज्याला कळलं त्याला कळलं. आणि मग मला येऊ दे की राशीन मधलं विहारातनं फोन, मीटिंग बसल्यावर, चंदनशिवे जय भीम जय भीम, राशीनला यायला लागते तारीख ही, अशा अशा येतो. मी काय बोलायच्या आतच पलीकडनं म्हणला भाई 5 लाख ऍडव्हान्स टाकलाय, राहिलेला 20-25 लाख आल्यावर बघू. आम्ही ब्रँड आहे, तुम्ही ब्रँड आहे. निळ हेलिकॉप्टर पाठवती कवठे मग काढला, त्याच्यात बसून या मग तिकडनं खाट 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 खाट. मी त्याच्यात न उतरी. आंबेडकर चळवळीचा कवी त्यात न उतरला पाहिजे आणि हेलिकॉप्टर लिहिलं पाहिजे जय भीम. अशी सुटात बुटात कोटात एक मला न्यायला नाही आल्यात. 4 जण हलगी वाजवत मी बी नाचत आले अस. बदललं पाहिजे. ब्रँड आहे. कोण आहे ही उद्यापासून डोक्यात ठेवा. ही का आपल्याच याच्यात नाही, सगळीकडे आहे ना. सगळे म्हणतात सगळ्या जातीने महापुरुष वाटून घेतले. चूक आहे रे. सगळ्या जातीने घेतली असतील, सगळे महापुरुष घेतल्यात ते आम्हीच घेतल्या. मी आता बऱ्याच जणांना म्हणत असतो तुमचं तुमचं जातीच बघा, आमच्या जातीन मात्र सगळं महापुरुष घेतल्या बाबा. आम्हीच तेवढं आहे सगळ्यांना घेणार. आम्ही कधी म्हणतोय ही नको ते नको, म्हणजे आम्ही ब्रँड आहे हे सिद्ध झाले. हो, चुलीत लाकडे गेल्यावर बुद्ध आठवतो, डोळ्यात धूर गेल्यावर डोळे बंद होत्यात, नाकात शिंबड आल्यावर मग कळती जगाला युद्धाची नाही बुद्धाची गरज.